जनरली आपण जर मोडस ऑपरेंडी बघितली तर एक कॉल येतो. त्या कॉलवर असं सांगितलं जातं, की एक पार्सल आमच्याकडे आलेलं आहे आणि त्या पार्सलमध्ये तुमच्या नावाचा पासपोर्ट, सिम कार्ड, काहीतरी रक्त लागलेले काही कपडे, हे सगळे आणि तुम्ही आयडेंटिफाय व्हाल असे काही कागदपत्र मिळालेले आहेत. तर तुम्ही या पोलीस स्टेशनला येऊन त्याचा जबाब द्या. म्हणजे तुम्ही पुण्यात आता ते म्हणतात कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये कुठल्या तरी रिमोट पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही जबाब द्या का आणि उद्याच्या उद्या यायला लागेल किंवा आजच्या आज तुम्हाला यायला लागेल. मग जेव्हा तो माणूस थोडा हेजिटेट होतो की इतक्या लांब जायचंय, मग ते म्हणतात बरं तुम्हाला तिथे यायचं नसेल तर पर्यायी मार्ग असा आहे की तुम्ही आमच्याशी आता इथेच कोऑपरेट करा, तुमचा जबाब आम्ही इथेच लिहून घेतो. मग आपण म्हणतो हा बरोबर आहे ना, मग मला मध्य प्रदेशमध्ये जायला नाही लागणार, मग ठीक आहे आता माझा ऑनलाईनच जबाब होत असेल तर मी तिथेच करतो. सो दॅट इज हाऊ दे विल टेक यू फ्रॉम स्टेप 1 टू स्टेप 2. मग ते प्रश्न उत्तरं तिथे सुरू होतात आणि मग तो कसे ते तुम्हाला गुंतवत जातात, ही नक्कीच त्यांच्याकडे असलेली कला आहे. आणि तुमचा प्रत्येक टप्प्याला तुमचा हा फिअर जो आहे, फिअर ऑफ द अननोन, फिअर ऑफ द सिस्टीम, फिअर ऑफ इव्हन द पोलीस अथॉरिटीज इंडियामधले, फिअर ऑफ की नक्की मला न्याय मिळेल का नाही, किंवा मी कुठल्या तरी चुकीच्या गुन्ह्यात अडकलो जाईल का, किती माझा खर्च होईल, हे सगळं प्रत्येक टप्प्याला हे फिअर त्या कॉलवर एक्सप्लॉइट केली जाते. बापरे, पण मला हे ऐकताना एक प्रकर्षाने गोष्ट जाणवतीये, ती म्हणजे ना तुम्हाला पर्याय निवडण्याची समोरची व्यक्ती संधी देते. त्यामुळे बऱ्याचदा लोकांचं असंही होत असेल की मीच तर निवडतोय ना तो पर्याय. म्हणजे ज्यावेळेस मला समोरून फोन येतो आणि सांगते की तुम्हाला मध्य प्रदेशला यायला लागेल कुठल्या तरी पोलीस चौकीत, किंवा तुम्ही हे ऑनलाईन करू शकता, त्यावेळेस ऑनलाईन करण्याचा पर्याय मी स्वतः निवडतो आहे तिकडे. त्याच्यामुळे मी स्वतः एक चॉईस करतो आहे 2 चॉईसेस मधला, जी समोरची व्यक्ती मला करायला लावते. आणि मला वाटतं याच पद्धतीनं आपण हळूहळू त्यात मानसिक दृष्ट्या पण अडकत जातोय. हो.